नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे दर्या महल मर्डर केस. या कथेचा भाग पहिला. संध्याकाळचे 5 वाजले होते. फोर्टमधील कचेऱ्या नुकताच सुटल्या होत्या आणि परीड गडीतील माणसांचे थवेच्या थवे चर्चगेट स्टेशनच्या रोखाने निघाले होते. चर्चगेट स्टेशन समोर असलेल्या ब्रेबॉर्न स्टेडियमच्या सर्व दारातून हजारो क्रिकेट शौकीन बाहेर पडत होते. इंग्लंड विरुद्ध भारत संघाच्या कसोटी सामन्याचा तो पहिला दिवस होता. दिनांक होती 6 फेब्रुवारी 1973. त्या दिवशी संबंध दिवसभर क्रिकेटची चर्चा सुरू होती. मुंबईतील श्रीमंताचा परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या नेपियन सी रोडवर असणाऱ्या टोलेजंग दर्या महल नावाच्या भपकेबाज इमारतीच्या 18व्या मजल्यावर राहत असलेल्या श्री रॉय यांच्या फ्लॅटमध्ये काही मंडळी टीव्ही बघत होती. या मंडळीतच 2 मुलं बसली होती. त्यापैकी एकाचं नाव होतं दीपक आणि दुसऱ्याचं नाव होतं विपुल. दीपक आणि विपुल हे दोघंही सख्खे भाऊ होते आणि त्यांचं आडनाव होतं खन्ना. दीपक 16 वर्षाचा तर विपुल 11 वर्षाचा होता. दीपक आणि विपुल त्या दिवशी 1च्या सुमारास शाळेतून घरी आले होते. दर्यामहलच्या 19व्या मजल्यावर ते दोघंही आपल्या आई वडिलांसह राहत होते. दीपकचे वडील श्री सुरेंद्र खन्ना हे मोठे कापडाचे व्यापारी होते आणि मुलची जेठा मार्केटमध्ये त्यांची पेढी होती. शाळेतून आल्यावर दीपक आणि विपुलनं घाईघाईने जेवण आटपलं आणि जेवण आटपून आपण रॉयकडे जाऊन टीव्ही बघतो असं त्यांना झालं होतं. जेवण आटपून दोघेही खालच्याच मजल्यावर राहत असणाऱ्या श्री रॉय यांच्याकडे गेले होते. संध्याकाळी 5 वाजता जेव्हा दिवसाचा सामना संपला तेव्हा दीपक आणि विपुल रॉयच्या घरातून बाहेर पडले आणि जिन्यावरून ते वरच्या माळ्यावर आले. श्री खन्ना यांच्या फ्लॅटला एकूण 2 दारं होती. त्यापैकी जे मुख्य दार होतं त्यावर खन्नाच्या नावाची पाटी होती. या दोन्ही दारांना लॅच लॉक होतं. आपल्या फ्लॅटपाशी येताच दीपकनं फ्लॅटची बेल वाजवली आणि क्षणभर तो तसाच राहिला. वास्तविक बेलचा आवाज ऐकून काही सेकंदात दार उघडलं जाणं आवश्यक होतं, परंतु दार उघडलं गेलं नाही. दीपकने पुन्हा 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा बेल मारली, पण आतून कोणी दरवाजा उघडला नाही. दीपक आणि विपुल दोघे गोंधळून गेले. त्यांना समजेना की आपली आई दार का उघडत नाही. कुठे बाहेर तर गेली नसेल आणि हरिश्चंद्र तरी का दार उघडत नाही, का तो पण कुठेतरी बाहेर गेलाय. दीपक गोंधळून जरी गेला होता तरी त्याला आपल्या खिशातील चावीची आठवण झाली. या फ्लॅटची एक चावी दीपककडे असायची. शाळेतून आल्यानंतर दीपकनं टीव्ही बघण्याच्या नादात शाळेचा युनिफॉर्म बदलला नव्हता, त्यामुळे फ्लॅटची चावी त्याच्या पाठीशी राहिली होती. दीपककडे जी चावी होती ती फ्लॅटच्या मुख्य प्रवेशद्वाराची नव्हती. फ्लॅटला जे दुसरे दार होते त्या दाराची चावी दीपककडे होती. चावीची आठवण होताच दीपकनं आपल्या पॅन्टच्या खिशातून चावी बाहेर काढली आणि चावीनं त्यानं बाजूचं दार उघडलं. ते दार उघडलं गेलं खरं, पण उघडलं गेलं दार थोडंसं आत ढकललं जात होतं. याचा अर्थ असा होता की त्या दाराच्या पलीकडे कसला तरी अडथळा होत होता. या अडथळ्यामुळे ते दार पूर्णपणे उघडले जात नव्हते. दीपकने थोडासा जोर करून दार ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. विपुलने आपल्या भावाला दार ढकलण्यास मदत केली. ते दोघे दार ढकलत असताना हळूहळू ते दार आत सरकू लागले आणि कोणी तिरपा आत जाऊ शकेल अशी फट तिथे तयार झाली. या पटीतून पहिल्यांदा आत शिरला तो दीपक आणि पाठोपाठ विपुल आत शिरला. दीपक आणि विपुल आत शिरले, मात्र दोघे क्षणार्धात भयभीत झाले. दाराआड जो अडथळा होता तो अडथळा त्या दोघांच्या नजरेस पडला होता. हा अडथळा म्हणजे या दोघांची आईच होती. श्रीमती संतोष कुमारी खन्ना त्या दाराआड जमिनीवर पालथ्या पडल्या होत्या. आपली आई अशी पडलेली पाहताच दीपक चटकन खाली वाकला आणि आई अशी हाक मारू लागला. या प्रकारानं विपुल घाबरून गेला आणि तो रडू लागला. आपली आई कोणतंच उत्तर देत नाही पाहून दीपक पुन्हा गोंधळला.
त्यावेळी त्याला शंका आली की आपल्या आईला फिट तर आली नसेल ना. ही शंका मनात येताच दीपक धावत आपल्या किचनमध्ये गेला आणि एका ग्लासमधून पाणी आणून त्याने विपुलच्या हातात देऊन त्याने आईच्या तोंडावर थोडंसं पाणी मारलं आणि विपुलच्या मदतीने पालथ्या झालेल्या आईला उताणी करू लागला. पालथ्या पडलेल्या आई संतोष कुमारी सरळ झाल्या खऱ्या, पण त्याच वेळी दीपक आणि विपुल मोठ्याने ओरडले. ते दोघेही आता घाबरले होते आणि दोघांची शरीर आता भीतीनं थरथरू लागले. संतोष कुमारींची जीभ अक्षरशः हनवटीपर्यंत बाहेर आली होती. त्यांच्या गळ्याला दुपट्ट्याचा फास आवळण्यात आला होता. त्या सरळ होताच त्यांचा सबंध चेहरा रक्ताने माखलेला दीपक आणि विपुलला दिसला. वास्तविक संतोष कुमारीच्या डोक्याला जखम झाली होती. त्या खाली पडल्यानं त्यांच्या चेहऱ्याखाली रक्ताचं थारोळं निर्माण झालं होतं आणि हेच रक्त त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. आपल्या आईची भयानक अवस्था बघताच आणि तिथलं भीषण दृश्य पाहताच विपुल बेशुद्ध पडण्याचा बाकी राहिला होता. त्यातल्या त्यात दीपक जरा खंबीर होता. एकंदर प्रकार लक्षात येताच तो धावत टेलिफोन पाशी आला आणि त्यानं 100 नंबर फिरवून पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधला. आपल्या घरातील प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर दीपकनं लगेच आपल्या पेढीवर फोन केला आणि आपल्या वडिलांना त्यानं ताबडतोब घरी यायला सांगितलं. नंतर दीपक विपुलसह आपल्या फ्लॅटमधून बाहेर पडला आणि शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या श्रीमती पेस्तनजींकडे आला. श्रीमती पेस्तनजी या पारसी महिला दर्या महालच्या 19व्या मजल्यावर राहिला होता. दीपककडून त्याच्या फ्लॅटमधील प्रकार समजताच श्रीमती पेस्तनजी तातडीनं खन्नाच्या फ्लॅटमध्ये आल्या आणि फ्लॅटमध्ये शिरता क्षणी त्यांनी भयभीत होऊन जोरदार किंकाळी फोडली आणि घाईघाईने त्या फ्लॅटमधून बाहेर पडल्या. दीपकचा फोन येताच कंट्रोल रूमनं गावदेवी विभागात गस्त घालणाऱ्या पोलीस वायरलेस गाडीला नेपियन-सी रोडवर जाण्याला कळवलं होते. एव्हाना त्या भपकेबाज दर्या महालचा मजला साक्षात हादरला होता. वायरलेस गाडीतून वायरलेस ड्युटी ऑफिसर आणि इतर शिपाई खाली उतरले आणि ही सारी मंडळी लिफ्टनं 19व्या मजल्यावर आली. खन्नांच्या फ्लॅटमधील हा भीषण प्रकार पाहताच वायरलेस ऑफिसरनं तात्काळ फोनवरून गावदेवी पोलीस स्टेशनबरोबर संपर्क साधून ही बातमी कळवली. एव्हाना संध्याकाळचे 6 वाजले होते आणि सुरेंद्र खन्ना अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत दर्या महालमध्ये येऊन पोहोचले. आपल्या फ्लॅटमध्ये काय घडलंय याची त्यांना कल्पना नव्हती, परंतु त्यांनी जेव्हा हा प्रकार बघितला तेव्हा मात्र त्यांना बोहळ येऊन ते खाली कोसळले. वायरलेस ऑफिसरचा फोन येताच गावदेवी पोलीस स्टेशनचे अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी येऊन पोहोचले आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. श्रीमती खन्ना फ्लॅटच्या दरवाजापाशी अडथळ्यासारख्या पडलेल्या होत्या. त्या तिथे कशा काय पडल्या यावरून केवळ 2 तर्क करण्यात येत होते. एक तर ज्या खुनी माणसानं हे कृत्य केलं त्यानंच त्यांना दरवाजापाशी आणून टाकलं असावं, किंवा खुनी इसम पळून गेल्यानंतर स्वतः खन्ना दारापर्यंत तेथे येऊन कोसळल्या असाव्यात. असा पक्का तर्क करण्यात एक भक्कम दुवा तिथे सापडला आणि हा दुवा म्हणजे फुटलेल्या लाद्यांचे लहान मोठे तुकडे. हे तुकडे दिवाणखान्यात असलेल्या एका सोफाच्या आसपास पडले होते. श्रीमती खन्ना यांच्या डोक्याला बरीच मोठी जखम झालेली होती. यावरून असा तर्क करण्यात येत होता की श्रीमती खन्ना सोफ्यात बसलेल्या असताना पाठीमागून खुनी इस्मानं त्यांच्या डोक्यात अवजड लादी मारली असावी आणि नंतर त्यांचा गळा दाबला असावा. श्रीमती खन्ना पंजाबी वेशात होत्या. त्यांच्या गळ्यात दुपट्टा होता. हाच दुपट्टा त्यांच्या गळ्याभोवती करकचून आवळला होता आणि या दुपट्ट्याची गाठ पण मारली होती. परंतु प्रश्न असा होता की केवळ दुपट्टा आवळल्याने श्रीमती खन्नांची जीव बाहेर येणं शक्य होतं का? हा एक अवघड प्रश्न होता, पण या प्रश्नाचं उत्तर खुनी इसम हाती मिळाल्यानंतर मिळणार होतं. पोलीस पार्टीनं खन्नांच्या फ्लॅटची कसोशीने झडती घेतली. तेव्हा बेडरूममधील दोन्ही कपाटं सताज उघडी असल्याची त्यांना दिसली. या कपाटातील वस्तूंची बरीच उलथापलथ झालेली होती आणि बऱ्याच वस्तू चोरीस गेल्या होत्या. इतकंच नव्हे तर श्रीमती खन्नांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या नाहीशा झाल्या होत्या. यावरून चोरीसाठी खून ही गोष्ट आपोआप स्पष्ट झाली होती. आता प्रश्न असा होता की श्रीमती खन्नांचा खून कोणी केला
का केला आणि कसा केला. खन्नांच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना रबरी स्लीपर्सचा एक जोड सापडला. हा जोड खन्नांपैकी कोणाचा नव्हता. पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा या स्लीपर्सची चौकशी सुरू केली तेव्हा हळूहळू या खुनाचं चित्र दिसू लागलं आणि एका संशयित इसमाभोवती पोलीस अधिकाऱ्यांची मनं गिरट्या घालू लागली. दर्यामहलमधील हा फ्लॅट खन्नांनी 1973च्या जानेवारीत घेतला होता. पण त्यापूर्वी खन्ना वॉर्डन रोडवर असलेल्या नीता बिल्डिंगमध्ये राहत होते. नीता बिल्डिंगमध्ये खन्नांनी 2-3दा ब्लॉकची दुरुस्ती करून घेतली होती. नवीन लाद्या बसवणं, ओटा वाढवून घेणं वगैरे दुरुस्ती त्यांनी त्यावेळी करून घेतली होती आणि ही सारी दुरुस्ती त्यांना इक्बाल नावाच्या एका मजुरानं करून दिली होती. इक्बाल हा एक गवंडी होता. त्याच्या जाती धर्माबद्दल खन्नांना फारशी माहिती नव्हती, मात्र त्याने तिशी ओलांडली असावी असं त्यांचं मत होतं. इक्बाल गुलालवाडीच्या नाक्यावर आपला धंदा करायचा. या गुलालवाडी नाक्यावर इक्बालप्रमाणे इतरही गवंडी, सुतार, प्लंबर वगैरे मजूर आपला धंदा करायचे. इक्बालच्या घराचा निश्चित पत्ता असा काही माहिती नव्हता. दिवसभर निरनिराळ्या ठिकाणी आपला धंदा करणारा इक्बाल रात्री गुलालवाडी नाक्यावर कुठेतरी झोपायचा एवढी माहिती खन्नांना होती. नीता बिल्डिंगमध्ये खन्नांनी जेव्हा जेव्हा दुरुस्ती करून घेतली होती तेव्हा तेव्हा त्यांनी गुलालवाडी नाक्यावरून इक्बाललाच आपल्या ब्लॉकवर नेले होते. जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात खन्नांनी दर्यामहलमध्ये जागा घेतली होती, परंतु या फ्लॅटमधील किचन रूम श्रीमती खन्नांना फारशी पसंत नव्हती. किचनमध्ये असलेला स्वयंपाकाचा उभा ओटा त्यांना पसंत नव्हता. तो ओटा हलवून दुसऱ्या सोयीस्कर ठिकाणी हलवायचा त्यांना विचार होता. या ओट्या शेजारी जी एक लहान मोरी होती ती पण त्यांना हलवायची होती. दर्यामहलमध्ये काम निर्माण होता श्री खन्नांना साहजिकच आठवण झाली ती इक्बालची. श्री खन्नांनी लगेच गुलालवाडी गाठली, पण तिथे तपास करूनही त्यांना इक्बाल भेटला नाही. तो कुठेतरी कामाला गेला असावा असं त्यांना समजलं. तो रात्री झोपायला येतो किंवा नाही याबद्दल कोणी काही सांगू शकलं नाही. तरी खन्नांनी 2-3 मजुरांकडे व्हिजिटिंग कार्ड देऊन ठेवलं आणि इक्बाल भेटल्यास त्याला हे कार्ड देऊन आपल्या पट्ट्यावर पाठवा असं सांगून खन्ना गुलालवाडीतून बाहेर पडले होते. श्री खन्नांनी इक्बालसाठी निरोप ठेवला खरा, परंतु 8-10 दिवस गेले तरी इक्बाल आला नाही. हे पाहून तो कदाचित गावी निघून गेला असावा असा संशय खन्नांना आला. पण तरी ते पुन्हा एकदा गुलालवाडीत आले, पण त्या दिवशी त्यांना इक्बाल भेटला नाही. त्यांना त्या दिवशी भेटला तो रामप्रसाद. हा रामप्रसाद एक रंगारी होता आणि तो पूर्वी एकदा इक्बाल बरोबर खन्नांच्या घरी नीता बिल्डिंगमध्ये रंगकामासाठी गेलेला होता. या रामप्रसादनं खन्नांना लगेच ओळखले आणि आपण इक्बालला बरोबर घेऊन तुमच्या घरी नक्की येऊ असं आश्वासन त्याने खन्नांना दिलं. ही घटना 4 फेब्रुवारी 1973ची. दुसऱ्या दिवशी दिनांक 4 रोजी रामप्रसाद इक्बालला बरोबर घेऊन दर्यामहलमध्ये आला. त्यावेळी दुपारची वेळ होती आणि सुदैवानं श्री खन्ना हे जेवणासाठी घरी आले होते. इक्बालला पाहताच त्यांना हायसं वाटलं. त्यांनी इतके दिवस तू कुठे होतास वगैरे चौकशी केली आणि त्यांनी इक्बालला कामाचं स्वरूप सांगितलं आणि कामाच्या खर्चाचा अंदाज द्यायला सांगितलं. इक्बालनं मूळ ओट्याची आणि मोहरीची पाहणी केली आणि किती खर्च येईल तो त्यानं खन्नाला सांगितला. तसे खन्ना त्याला म्हणाले, हा ठीक आहे, मी आजच विटा, रेती, लाद्या वगैरे आणून ठेवतो, तू उद्यापासून काम सुरू कर. इक्बालला पुन्हा पुन्हा बजावून त्यांनी पाठवून दिलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी खन्नांनी दुरुस्तीचे सर्व सामान आपल्या फ्लॅटमध्ये आणून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे इक्बाल कामावर आला नाही. तसे खन्ना मनातल्या मनात चरफडले. त्यांनी त्याच दिवशी दुपारी आपला मुनीम कन्हैयाला आल्यास गुलालवाडी नाक्यावर इक्बालला शोधायला पाठवलं आणि नाक्यावर इक्बाल न भेटल्यास त्याच्यासाठी कुठल्या तरी मजुराकडे निरोप देऊन ठेवण्यास सांगितलं. खन्नांचा मुनीम कन्हैयाला आल्यास इक्बाल कोण ते माहिती नव्हतं. तो एका मजुराकडे इक्बालची चौकशी करू लागला आणि हा मजूर म्हणजे खुद्द इक्बालच होता. कन्हैयालालनी ताबडतोब त्याला आपल्याबरोबर पेढीवर आणले आणि खन्नांसमोर उभं केलं. इक्बाल पेढीवर येताच प्रथम खन्ना त्याच्यावर चांगले भडकले आणि त्यांनी इक्बालची कान उघडणी केली. तसा इक्बाल अपराधी स्वरात म्हणाला, मी आता तुमच्या घरी जाऊन काम सुरू करतो.
इक्बाल असं म्हणाला खरं, पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला खन्ना तयार नव्हते. त्यांनी इक्बालच्या अंगातला स्वेटर काढून घेतला आणि ते म्हणाले, तुझा हा स्वेटर मी माझ्याकडे ठेवतो. तू जर आता माझ्या घरी जाऊन काम सुरू केले नाहीस तर मी हा तुझा स्वेटर कोणाला तरी देऊन टाकेन. आपण नक्की जातो असं सांगून इक्बाल तिथून निघाला. तो थेट दर्या महलमध्ये आला. त्याच्याकडे त्याच्या सामानाची पेटी होतीच. दर्या महलमध्ये जाण्यापूर्वी इक्बाल पुन्हा गुलालवाडीत गेला आणि एक घमेलं घेऊन तो दर्या महलमध्ये आला. इक्बालनं खन्नांची पेढी सोडल्यानंतर केवळ तासाभरानेच श्रीमती खन्नांचा पेढीवर फोन आला की इक्बाल इथे आला असून त्यानं कामाला सुरुवात केली आहे. त्या दिवशी किचनमधला पूर्ण ओटा फोडून इक्बालनं आपलं काम थांबवलं आणि मी आता उद्या सकाळी येतो असं श्रीमती खन्नांना सांगून 5:30 वाजता इक्बाल दर्यामहलमधून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी दिनांक 6 रोजी सकाळी 9 वाजता इक्बाल पुन्हा दर्यामहलमध्ये आला. यावेळी घरात स्वतः खन्ना, श्रीमती खन्ना, 12-13 वर्षाचा घरगडी हरिश्चंद्र एवढे मंडळी होती. दीपक आणि विपुल तेव्हा शाळेत गेले होते. इक्बालला कामासंबंधी अधिक सूचना देऊन श्री खन्ना आपल्या पेढीवर निघून गेले आणि इक्बाल आपल्या अपूर्ण कामाकडे वळला. दुपारी 1च्या सुमारास दीपक आणि विपुल शाळेतून आले आणि जेवण आटपून ते टीव्ही बघण्यासाठी खाली रॉयकडे गेले. संध्याकाळी 5:30 वाजता हे दोघेही भाऊ पुन्हा आपल्या घरी आले तेव्हा त्यांना घरात घडलेला हा प्रकार समजला. हा प्रकार सर्व आरंभी आलेलाच आहे. या उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे इक्बाल या प्रकरणात निश्चित असावा याची खात्री पोलीस अधिकाऱ्यांना झाली. या फ्लॅटमधील किचनमध्ये इक्बालचं मजुरी साहित्य वगैरे पडलं होतं. शिवाय त्याच्या या साहित्याची पेटी तिथेच पडली होती. या सर्व प्रकरणात एक विशेष गोष्ट अशी होती की बेडरूममध्ये जी कपाटं उघडण्यात आली होती त्या कपाटात आणखीन काही ऐवज तसाच राहिला होता. हा ऐवज का चोरण्यात आला नाही यावरून एक अनुमान काढता येत होतं की खुनी इस्मानं श्रीमती खन्नांचा खून करून अत्यंत जलदीने जे काही मिळेल ते घेऊन पलायन केलं असावं. परंतु एखादा इसम जेव्हा अशा जलदीने आपला कार्यभार आटोपतो तेव्हा इथे आता कोणीतरी येईल, तेवढ्यात आपण आपलं सारं काही आटोपलं पाहिजे अशी त्याची खात्री झाली असते. परंतु खरोखरच तिथे कोणी येणार होतं का? कोण येणार होतं? श्रीमती खन्नांचा खून नेमका किती वाजता झाला असावा याचा अंदाज घेण्यास गावदेवी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. दुपारी 1 वाजता दीपक आणि विपुल शाळेतून घरी आले आणि 1:30 वाजता ते आपल्या घरातून बाहेर पडले होते. म्हणजे श्रीमती खन्ना दुपारी 1:30 वाजेपर्यंत तरी जिवंत होत्या. ही गोष्ट उघड होती. दीपक आणि विपुल घरातून गेल्यानंतर घरात कोण होतं या संदर्भात श्री खन्नांचा गडी हरिश्चंद्र यानं जरा अधिक प्रकाश टाकला. 12-13 वर्षाचा हा हरिश्चंद्र खन्नांकडे घरकाम करीत असे. पूर्वी नीता बिल्डिंगमध्ये तो खन्नांकडेच राहत होता. दिनांक 6 रोजी दीपक आणि विपुल जेवण आटपून रॉयकडे गेले तेव्हा घरात श्रीमती खन्ना, हरिश्चंद्र आणि इक्बाल एवढीच मंडळी घरात होती. श्रीमती खन्ना स्वतःचं जेवण आटपून बाहेरच्या दिवाणखान्यात एक मासिक चाळत बसल्या होत्या. हरिश्चंद्र मात्र किचनमध्ये थांबून इक्बालचं काम बघत थांबला होता. त्याला किचनमध्ये चालू असलेल्या तोडफोडीची मौज वाटत होती. दुपारी बरोबर 2:30 वाजता श्रीमती खन्नांनी हरिश्चंद्रला पैसे दिले आणि त्याला सेंटरवर दूध आणण्यासाठी पाठवलं. रोज दुपारी 2:30च्या सुमारास हरिश्चंद्र दूध आणण्यासाठी बाहेर जात असे. हरिश्चंद्र दुधाच्या बाटल्या घेऊन बाहेर निघून गेला. दूध घेऊन हरिश्चंद्र 2:15च्या सुमारास आपल्या फ्लॅटवर आला. दरम्यान पाऊण तासाचा कालावधी लोटला होता. फ्लॅटवर येताच हरिश्चंद्रने 2-3 वेळा बेल वाजवली होती, पण त्यावेळी आतून कोणी दार उघडलं नाही. दार कोणी उघडत नाही हे पाहून बाई बहुत्या बाजारात गेल्या असाव्या असं समजून हरिश्चंद्र शेजारी राहणाऱ्या पेस्तनजींच्या फ्लॅटमध्ये आला आणि त्याने आपल्याजवळील दुधाच्या बाटल्या पेस्तनजीच्या घरात ठेवून तो खेळण्यासाठी म्हणून पुन्हा खाली आला. पेस्तनजींच्या घरात बाटल्या ठेवताना त्यानं बाई बाजारात गेल्यात असं श्रीमती पेस्टनजींना सांगितलं. हरिश्चंद्र खेळायला म्हणून जो खाली गेला तो थेट संध्याकाळी 6:30 वाजता फ्लॅटवर आला. दरम्यान आपल्या फ्लॅटमध्ये काय घडलं याची त्याला कल्पना नव्हती. हरिश्चंद्रची ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती, त्यामुळे गुन्ह्याची नेमकी वेळ बांधता येत होती. त्याच्या या माहितीला श्रीमती पेस्तनजींनी पुष्टी दिली.
दुधाच्या बाटल्या तोपर्यंतही त्यांच्याच घरात होत्या. यावरून एक अंदाज निश्चित करता येत होता, तो म्हणजे श्रीमती खन्नांचा खून 2:30 ते 3:15 या दरम्यान झाला होता. गावदेवी पोलिसांचा पंचनामा आणि तपास सुरू असताना CID इन्स्पेक्टर श्री सुरेश पेंडसे, सब इन्स्पेक्टर श्री वसंत खोत, हेड कॉन्स्टेबल रामभाऊ आणि इतर CID कॉन्स्टेबल येऊन धडकले. दर्यामधील या खुनाची बातमी CIDंना कळवली होती. एव्हाना रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि खुनी आरोपी संशयित इक्बाल याच्या भोवती जाळं टाकणं आवश्यक होतं. CIDने ती हालचाल सुरू केली. संशयित खुनी आरोपी इक्बाल हा दर्यामहलमधून 3च्या सुमारास बाहेर पडला असणार ही गोष्ट उघड होती. आता प्रश्न असा होता की या क्षणाला तो नेमका कुठे असेल. इक्बाल मुंबई बाहेर पडून गेला असेल का, किंवा तशी शक्यता तरी आहे का? पेंडसे आणि खोत या दोघांनी अधिकाऱ्यांनी त्वरित रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड वगैरे ठिकाणी संदेश पाठवून तेथील अधिकाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला. श्री खन्ना यांना फक्त माहीत होतं ते इक्बालचं वर्णन. या वर्णनाखेरीज खन्नांना त्याची फारशी माहिती नव्हती. श्री वसंत खोत आणि रामभाऊ हवालदार त्याच रात्री 11:30च्या सुमारास गुलालवाडीत आले. इक्बाल संबंधी काही माहिती मिळाल्यास ती इथेच मिळण्याची शक्यता होती, किंवा खुद्द इक्बालच इथे हाती लागण्यास शक्य होतं. गुलाबवाडीत इक्बालप्रमाणे इतरही अनेक मजूर झोपत होते. यापैकी अनेक मजुरांकडे खोतांनी इक्बालची चौकशी सुरू केली, परंतु इक्बाल झोपायला कधी येतो कधी जातो याबद्दलची त्यांना माहिती नसावी. इतकेच नव्हे तर त्याचे नाव कुरेशी असावे असाही एकाने तर्क केला, तर तो मुसलमान असावा असाही तर्क एकाने केला. इक्बाल नेमका कोण होता, त्याला बायको मुलं आहेत की नाही याबद्दल कोणालाच काही फारशी माहिती नव्हती. या चौकशीत एक गोष्ट मात्र उघड झाली होती की इक्बाल या प्रकरणात निश्चित असावा. खोत रात्री 2-2:30 वाजेपर्यंत गुलालवाडीत होते, पण त्या रात्री इक्बाल तिथे आला नाही. त्या रात्रीची गुलालवाडीतील त्याची गैरहजेरी त्याच्याविरुद्ध अधिक संशय निर्माण करत होती. ती रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून खोतांनी आपला तपास चालू ठेवला. या तपासात त्यांना निस्सार हे गाव समजले. हा निस्सार एक रंगारी होता आणि तो इक्बालचा खास दोस्त होता. खोतांनी लगेच निस्सारचा तपास करायला सुरुवात केली. मात्र निस्सार इक्बालप्रमाणे गुलालवाडीत झोपत नव्हता. तो कधीतरी तिथे यायचा. यामुळे निस्सारचा तपास करणं फारसं अवघड गेलं. 6 तारखेप्रमाणे 7 तारखेचा दिवसही असाच फुकट गेला. टीव्हीवर कसोटी सामना बघत असताना ज्यांच्या आईचा निर्गुण खून केला त्या संशयित खुनी इक्बालला पकडणं CIDची कसोटी होती. पेंडसे आणि खोत आपल्या तपासकामात ढिलाई ठेवत नव्हते. दिनांक 8 रोजी दोन्ही अधिकाऱ्यांचं भाग्य फळफळलं. 8 तारखेला संध्याकाळी खोत आणि रामभाऊंना गुलालवाडीत एक दुवा सापडला की ज्या दुव्याच्या आधारे इक्बालला शोधता येणं शक्य होतं.